नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी एक आतुरतेने एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत आणि ती गोष्ट म्हणजे की नमोचा हप्ता येणार तरी खात्यात कधी आहे. जी.आर. पडल्यानंतर एका आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जाहीर होत असतो, परंतु जी.आर. पडून 8 दिवस कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो, परंतु अजून अद्याप हप्ता काही जमा झालेला नाही आहे. हप्त्याची तारीख राज्य शासनाकडून ऑफिशियली काय करण्यात आलेली आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच तुमच्या खात्यामध्ये हप्ता कधी पडणार आहे या संदर्भात महत्त्वाची अपडेट देणार आहोत. आनंदाची बातमी म्हटली तरी चालेल मित्रांनो तुमच्यासाठी, कारण की हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तुम्हाला हप्त्यासंदर्भात एकही मित्रांनो डाऊट राहणार नाही आहे, कारण की मी तुम्हाला सर्व सांगणार आहे की 92 लाख शेतकऱ्यांपासून तर 65 लाख शेतकरी कसे काय झाले, अपात्र शेतकरी काय आहेत, तुम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही, आणि सोबतच PM किसानचे 21व्या हप्त्याचं एक मेन रूल मित्रांनो आपल्या या 8व्या हप्त्यासंदर्भात राहणार आहे. आता तुम्ही म्हणता 21 हप्ता शेतकऱ्यांना मिळाला, 22 सुद्धा मिळाला, मात्र 21व्या हप्त्याचा रोल या 8व्या हप्त्यासंदर्भात काय असणार आहे असं शासनाने जाहीर केलेलं आहे मित्रांनो. ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात मित्रांनो. तर तुम्हाला 21व्या हप्त्याचा रोल काय ते सांगतो मित्रांनो. हे PM किसान सन्मान निधीसाठी फक्त ती शेतकरी पात्र आहेत ज्यांच्या खात्यामध्ये 21वा हप्ता जाहीर झालेला असेल. का तुम्ही म्हणसाल की 22वा हप्ता आता जाहीर झाला आणि तोही सुद्धा आम्हाला मिळाला, आणि तो जर आम्हाला मिळाला असेल तर आम्ही याच्यासाठी का पात्र नाही, तर तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, हा 8वा हप्ता आहे तो 21व्या हप्त्यासोबत मिळायचा होता मित्रांनो, तो त्या रिलेटेड आहे. म्हणून तुम्हाला 8वा हप्ता फक्त त्या शेतकऱ्याला मिळणार आहे ज्यांना 21वा हप्ता मिळाला असेल मित्रांनो. तर तुम्हाला जर 21 हप्ता मिळाला असेल, 22 हप्ता नाही मिळाला, तर तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे, 9वा हप्ता मिळणार नाही. या संबंधात कन्फ्युजन आहे मित्रांनो. मी तुम्हाला डिटेल शेवटी सांगणार आहोत. तुम्हाला सांगतो हप्ता मिळणार कधी आहे मित्रांनो. तर आज राज्यामध्ये मित्रांनो ईद आहे आणि ईद निमित्त सर्वत्र राज्यामध्ये सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भातच राज्यामध्ये खूप सारे न्यूजेस असे व्हायरल होत आहेत की नमोचा 8वा हप्ता आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आज ईद निमित्त. मात्र या संदर्भात राज्य शासनाचं ऑफिशियल असं कोणतं नोटीस आलेलं नाही आहे. तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाट पाहू शकता. आज जर हप्ते मिळायचे असेल मित्रांनो, तुम्हाला 60 ते 70% गॅरंटी म्हणजे चान्स आहेत मित्रांनो की आज आपल्याला नमो अंतर्गत हप्ता मिळू शकते. मात्र डिटेल राज्य शासनानं असं कुठलंही ऑफिशियली नोटीस काढलेलं नाही आहे की आज हप्ता जाहीर होणार आहे म्हणून. मग तुम्ही आज असं आस लावून तर बसू नका की हप्ता मिळणार आहे. चान्स आहेत आज हप्ता मिळण्याचे. 5 वाजेपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता, कारण की आपण पाहिलं होतं की PM किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता संध्याकाळी 5 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर झालेला होता. आता नमोचा हप्ताही संध्याकाळी 5 वाजता आपल्या खात्यात जाहीर होऊ शकते मित्रांनो. गॅरंटी नाही आहे, चान्स आहेत मित्रांनो. तर तुम्हाला मी काय सांगणार आहे की हप्ता मिळणार कधी. तुम्हाला लक्षात ठेवा आपला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 25 ते 26 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे असं माझं मत आहे मित्रांनो. आणि मी जेव्हा तुम्हाला नमोच्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियली माहिती सांगितली ते ॲक्युरेट असतं मित्रांनो. आणि मी जी तारीख सांगतो त्याच तारखेला किंवा 1-2 दिवस समोर 2 दिवस मागे पकडून चला, तर अशा प्रकारे नमोचा हप्ता आपल्या खात्यात जाहीर होत असतो. तुम्हाला 25 तारखेच्या दरम्यानच आपल्याला नमोचा हप्ता पाहायला मिळणार आहे. 2 दिवस समोर 2 दिवस मागे पकडून चाललं तर लवकरात लवकर नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ताही आपल्या खात्यात 2000 रुपयाची रक्कम पाहायला मिळणार आहे. 9वा हप्ता मिळणार नाही आहे. खूप सारे लोक सांगतात की 9वा हप्ता मिळणार आहे, परंतु मी तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगतो की 9वा हप्ता मिळणार नाही आहे. 8वा हप्ताच त्याची रक्कम 2000 रुपये तुमच्या खात्यात मिळणार आहे. नमोच्या 9व्या हप्त्यासाठी तुम्हाला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे मित्रांनो. राज्य शासनाच्या गाईडलाईन या संदर्भात काय असणार आहे तुम्हाला पुढे मी सांगतोच. महाराष्ट्रातील 65 लाख शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. जवळजवळ 182 कोटी रुपयाचा निधी या संदर्भात देण्यात येणार आहे. आकडा मागे पुढे होत राहतो निधीचा, कारण की पॉईंटनुसार खूप म्हणजे करोडो रुपयाचा हे असतो मित्रांनो निधी. तुम्ही लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील 65 लाख 182 काय तर शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. तुमच्या खात्यात 2000 रुपयाची रक्कम या अंतर्गत जमा होणार आहे. लाभार्थ्यांच्या DBT मार्फत ही रक्कम डायरेक्ट खात्यामध्ये जाहीर केली जाणार आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत. सोबतच यासाठी फक्त ते शेतकरी पात्र असणार ज्यांना PM किसानचा 21वा हप्ता मिळाला. तुम्हाला 21वा हप्ता मिळाला, परंतु 22वा हप्ता मिळाला नाही. फक्त तुम्ही घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला 22वा हप्ता जरी मिळाला नसेल तर तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे, कारण की हा 8वा हप्ता रिलेटेड आहे आपल्या 21व्या हप्त्याशी. तुम्हाला 21वा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही. तुम्हाला 22वा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला 8वा हप्ता 100% 9वा हप्ता जाहीर होणार आहे. संदर्भात अशा अपडेट होत्या मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र. मॅक्सचं बॅकग्राऊंडवर काही कमेंट करू नका मित्रांनो. माझ्यावर काही कमेंट करायचं करा. असं आहे, आपण शेतकऱ्याची मुलं आहो, तर अशा प्रकारे असतं. अजून आपण आपल्या पीक स्टेजमध्ये आलो नाही. आपलं स्ट्रगल चालू आहे. स्ट्रगल कंप्लीट झाल्यानंतर हे मागचं बॅकग्राऊंडचं चित्रसुद्धा बदलणार आहे एक दिवस. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.